परिषद अहिल्यानगर यांच्यामार्फत जो अत्यंत सुंदर असा उपक्रम चालू आहे, या उपक्रमाचा जिल्ह्यातील सर्वच गुणवंत आणि सर्वच विद्यार्थ्यांना खूप फायदा होत आहे। ऑनलाईन इयत्ता 5वी व इयत्ता 8वी शिष्यवृत्ती मार्गदर्शन तासिका, या तासिकांच्या अंतर्गत सरावाचा या ठिकाणी हा भाग चालू आहे। सरावाच्या ऑनलाईन या भागामध्ये आज श्रीगोंदा तालुक्याकडे इयत्ता 5वीच्या बुद्धिमत्ता चाचणी या विषया अंतर्गत असलेला अत्यंत मनोरंजकपूर्ण आणि डोळ्यांनी पाहून या ठिकाणी आपल्याला विचार करण्यासारखा खूप सुंदर असा घटक आपण आज पाहणार आहोत। चला तर मग आपण आज त्या घटकाकडे जाऊया। घटकाचं नाव आहे बघा, आपल्या समोर स्क्रीनवर दिसतंय। घटक आहे वेन आकृती। आता वेन आकृती या संदर्भाने आपल्याला खूप सारे प्रश्न येणारच आहेत, पण आपण थोडी जादाची माहिती जर त्या संदर्भाने मिळवायची ठरवली तर नेमकी वेन आकृती याचा शोध कोणी लावला, याची गरज का पडली? तर पहा, इंग्लंड मध्ये औद्योगिक क्रांती झाली। आता 5वीच्या मुलांना साधारण औद्योगिक क्रांती हा शब्द जरा खूप जड वाटेल। ज्या वेळेला एखाद्या गोष्टीची गरज पडली त्यावेळेला ती गरज भागवण्याकरता, मग ती ज्ञानाची गरज असेल, ती भूकीची गरज असेल, तर माणूस प्रयत्न करतो। त्या प्रयत्नांमधून गणिताच्या वेगवेगळ्या गोष्टी होत्या, त्या सोप्या करण्यासाठी इंग्रज गणितज्ञ म्हणजे तो शास्त्रज्ञ या प्रकारे आपण समजू, 1886 या साली एक ब्रिटिश गणितज्ञ होते जॉन वेन। जॉन वेन यांनी अशा प्रकारच्या आकृत्या एकत्र, वर्तुळ एकत्र करून, चौकटी एकत्र करून, वेगवेगळे चित्र एकत्र करून त्याचं गणित सोपं करण्यासाठी त्याने या आकृतींचा प्रयोग केला आणि या आकृत्या वापरात आणल्या। तेव्हापासून त्या शास्त्रज्ञाच्या नावावरून या प्रकारच्या ज्या आकृत्या आहेत त्याला वेन आकृती असं म्हटलं गेलं, जॉन वेन। ठीक आहे, आपण आता वेन आकृती संदर्भाने जे प्रश्न येणार आहेत ते त्याप्रमाणे चर्चा होईलच। आपण पुढे जाऊया। आता या ठिकाणी स्पष्टीकरण असं वेगळं काही सांगण्यासारखं नाही, जसा प्रश्न येईल त्याप्रमाणे आपण त्याचं स्पष्टीकरण पाहूया। पहा, हा जो प्रश्न आहे 2022 या वेळेस परीक्षेला विचारलेला आहे। तर या ठिकाणी तुम्हाला जी आकृती दिसते त्या आकृतीवर विचार करायचा आहे आणि आपण नेहमीप्रमाणे प्रश्न पूर्ण वाचून घेऊ। पुढील वेन आकृतीचे अचूक वर्णन, अचूक म्हणजे जे चुकीचं नाहीये, म्हणजे जे बरोबर आहे असं अचूक वर्णन करणारा पर्याय कोणता? बघा, आता वेन आकृती पुढे ही दिलेली आहे आणि याचं अचूक वर्णन करणारा पर्याय आपल्याला शोधायचा। म्हणजे या आकृती नेमकी ह्या कोणत्या पर्यायामध्ये बरोबर बसते? आता 4 पर्याय आहेत, म्हणजे एकाच पर्यायामध्ये या आकृती ही जी या आकृतीचे 2 ज्या कडा आहेत, 2 वर्तुळ आहेत, एकमेकात गुंफून ठेवली, ती 4 पैकी एकाच पर्यायात बसणार आहे। आपण सर्व पर्याय चेकू। बघा, पुरुष, स्त्रिया, डॉक्टर। आता पुरुष आणि स्त्रिया हे 2 वेगवेगळे भाग आहेत, बरोबर? पुरुष वेगळे, स्त्रिया वेगळ्या, म्हणजे ही 2 वर्तुळ पूर्ण वेगवेगळी पाहिजे होती। आणि डॉक्टर हा शब्द आल्यावर काय फरक पडला? डॉक्टर हे पुरुष पण असू शकतात आणि स्त्रिया देखील डॉक्टर असतात। म्हणजे डॉक्टर हा भाग दोघांकडे होऊ शकतो, पुरुषांकडे होऊ शकतो, स्त्रियांकडे होऊ शकतो। म्हणजे हा पर्याय बहुतेक उत्तर आपलं येण्यासारखाच आहे
आपण काय करू, आपल्या उत्तराच्या जवळ जाण्यासाठी जे बाकीचे पर्याय आहेत ते चुकीचे का आहेत ते शोधू. बघा दुसरा पर्याय बघू आपण आधी. दुसरे पर्याय म्हणजे काय आहेत, संख्या. संख्या म्हणजे सगळ्या प्रकारच्या संख्या. आपल्याला संख्यांचे प्रकार माहिती आहे. समजा आपण संख्येसाठी हा या ठिकाणी बोलतो याच्यामध्ये आता आपल्याला संख्यांचे प्रकार सर्व माहिती आहेत. नैसर्गिक संख्यापासून सुरू होतो प्रकार. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि संख्यांचे वेगवेगळे प्रकार. पूर्णांक, परिमेय आणि अपरिमेय. त्यानंतर वास्तव संख्या हा पुढचा प्रकार आहे. हे संख्यांचे प्रकार त्याच्यामध्ये ठराविक आपल्या कामानुसार आपण समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, चौरस संख्या असे वेगवेगळे शब्द वापरतो. आता ह्या ज्या संख्या असतील त्याच्यापुढे समसंख्या हा शब्द आहे आणि विषम संख्या. आता बघा या समसंख्या आणि विषम संख्या संख्येच्या आतमध्येच आहे, म्हणजे त्या सगळ्या संख्याच आहेत. मग संख्येच्या आत सम वेगळ्या आणि विषम वेगळ्या. समसंख्या आणि विषम संख्या पूर्ण वेगळ्या आहेत. आपल्याला माहिती आहे समसंख्या 2, 4, 6 म्हणजे याची सारखी वाटणी होते. दोन मुलांमध्ये वाटणी झाल्यानंतर काहीही शिल्लक राहत नाही म्हणजे समवाटणी. सम. विषम मध्ये काय होतं, एक वस्तू दोघांच्या वाटणीत शिल्लक राहते. विषम मध्ये 3 3 जर आहे, 2 वाटायचे, याला एक त्याला एक गोष्ट कायम उरू दे म्हणजे ही वाटणी सारखी नाहीये, ही विषम वाटणी. तर या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत एकमेकांपासून, म्हणून हे समवर्तुळ आणि हे विषम. मग असा पर्याय आहे का हा, तर नाही. म्हणजे हा पर्याय आपल्याला पुढे बघू आपण. वृक्ष, आंबा, फणस. आता वृक्ष हा वनस्पतीचा प्रकार आहे. जे वनस्पतीचे प्रकार आहेत गवत, काटेरी वनस्पती, झुडप आणि वृक्ष. वृक्ष हा मुख्य प्रकार आणि वृक्षाच्या अंतर्गत वृक्षाच्या अंतर्गत आंबा हे वृक्ष वेगळं, फणस हे वृक्ष वेगळं, म्हणजे हा सेम प्रकार आहे. याच्या प्रांतात हा देखील पर्याय या चित्रात नाही. आता चौथा पर्याय पाहू आपण. देश, राज्य आणि जिल्हा. आता बघा भारत माझा देश आहे आणि आपलं राज्य आहे महाराष्ट्र. त्यातल्या त्यात आपला जिल्हा आपण सुरुवातीलाच पाहिलं, जिल्हा परिषद अहिल्यानगर. आपला जिल्हा अहिल्यानगर म्हणजे आपला देश आहे भारत देश, इंडिया. आपलं राज्य समजा याच्यामध्ये आपलं राज्य आहे महाराष्ट्र आणि या राज्याच्या आत आपला हा जिल्हा आहे अहिल्यानगर. म्हणजे 3 वर्तुळ एकमेकांच्या आत असं हे चित्र आहे का, नाही. आता आपण खात्रीशीर पाहूया. हे 3 पर्याय जरी कट झाले तर आपलं उत्तर नक्कीच पहिला पर्याय बरोबर आहे. आता आपण याची खात्री करू, म्हणजे आपण उलट राहणार. जेव्हा आपण सुरुवातीला अभ्यास करतो बघा, एकदम सुरुवात आहे तेव्हा खूप शांततेने अभ्यास करायचा. कमी अभ्यास केला तरी चालेल, खूप जास्त पसारा नाही करायचा. कमी अभ्यासात खूप जास्त समजून घ्यायची, म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्या तिसऱ्या वेळेला अभ्यासाला बसू तेव्हा आपला स्पीड खूप वाढणार आहे. पुरुष, स्त्रिया आणि डॉक्टर. समजा आपण काय करू, हे सगळे पुरुष आहेत. हा जो बोर्ड आहे हा पुरुष दाखवतो, सगळे जेंट्स. हा जो गोल आहे हा स्त्रियांचा आहे, स्त्रिया. त्यानंतर आता हे जे मधल्या कडीचा जो भाग आहे याचा अर्थ डॉक्टर आहेत, म्हणजे पुरुष देखील डॉक्टर असतात आणि स्त्रिया पण असू शकतात. म्हणजे हा जो दोघांमध्ये जो कॉमन भाग आहे, सर्वसाधारण सामायिक जो भाग आहे, हा डॉक्टर या शब्दाशी निगडीत आपल्याला दिसतो. मध्ये जे आहे या ठिकाणी डॉक्टर आहेत, म्हणजे डॉक्टर पुरुषांमधले पण असू शकतात आणि स्त्रियांमधले, म्हणजे पुरुष, स्त्रिया आणि डॉक्टर. डॉक्टर हा कॉमन. आता कॉमन तुम्हाला माहिती, क्रिकेटमध्ये सारखे खेळ झालेल्या खेळावर असल्यावर पळत पळत तिकडून आपण त्याला काय म्हणतो, तू कॉमन था. कॉमन म्हणजे तू दोन्ही करून खेळ, तू बॅटिंग पण दोन्ही करून कर आणि फिल्डिंग पण दोन्ही करून कर, बरोबर. म्हणजे हा
कॉमन साधारण भाग आहे. म्हणजे आपला पहिला पर्याय अगदी योग्य होतो. तसं पाहिलं गेलं तर पहिल्याच पर्याय आपल्याला मिळाला होता. पण हे जर पर्याय चुकीचे आहेत तर एक का चुकीचे आहेत असं प्रत्येक वेळेला आपण बघायचं. ओके, म्हणजे पहिला पर्याय आपल्याला समजायचं. रंगवताना तुम्हाला माहिती काळजी घ्यायची आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. अतिशय शांततेने आपण पाहूया. वेन आकृतीचा एक प्रश्न आला तर 2 मार्कांचा आहे. हे 2 मार्क आपल्याला आपले हाताने घाई करून चुकवायचे नाही. आता बघू 2019 मध्ये हा मुख्य परीक्षेला आपल्याला प्रश्न विचारला होता. आता प्रश्नाचं वर्णन खूप मोठं आहे. चित्र आहे. आधी आपण पाहू चित्र किती आहे. त्रिकोण आहे, आयत आहे, त्याला आपण चौकोन म्हणू, आणि एक लंबवर्तुळ आहे, अंडाकृती वर्तुळ. बरं, बघूया आपण पुढील आकृती. वर्तुळात क्रीडांगण, स्वच्छता. क्रीडांगण, क्रीडेचं अंगण. क्रीडा म्हणजे खेळ. वर्तुळामध्ये क्रीडांगण स्वच्छ करणारे. बघा, त्रिकोणात बाग स्वच्छ करणारे. बगीचा, बाग स्वच्छ करणारे विद्यार्थी आहेत. त्रिकोणात व चौरसात वर्ग खोल्या स्वच्छ करतात. आता बघा, जर आपण गणितीय दृष्टिकोन पाहिला, शब्द दिलाय चौरस. हा चौरस आहे का रे? म्हणजे जे प्रश्न निर्माण करणारे आहेत त्यांनी देखील या चुका करायला नकोत. तर चौरस ही एक स्पष्ट आकृती आहे. हा चौकोन आहे. चौकोनाचा एक प्रकार चौरस होऊ शकतो, हा आयत पण होऊ शकतो, पण हा चौरस अजिबात नाही. थोड्या वेळासाठी आपण असं ग्राह्य ठेवलेलं चौरस शब्द नाही, हा चौकोन आहे. वर्ग खोल्या स्वच्छ करणारे, वर्ग खोल्या. ठीक आहे. बर, आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा. आता फक्त क्रीडांगण व बाग स्वच्छ करणारे विद्यार्थी. फक्त क्रीडांगण म्हणजे मला आता हे वर्तुळ पाहायचे. बघा, फक्त क्रीडांगण. आता मी बघतोय मला फक्त क्रीडांगण जर नुसतं असत तर मला या सगळ्या आकृतींच्या बाहेर यावं लागलं असतं. मला 4 पाहावं लागलं. फक्त क्रीडांगण बरं का, मी फक्त 4 पाहिला असता. कारण अशी ह्या त्रिकोणाच्या आत गेलाय म्हणजे तो बागेची पण फुलं आहे. हा 5 इकडे गेलाय, तू चौकोनामध्ये पण आहे. तिकडे 6 हा चौकोन वर्तुळात आहे. दोघांमध्ये नाही. मला फक्त क्रीडांगण जर विचारलं असतं तर मी 4 पाहिला असता. पण मला फक्त क्रीडांगण व बाग, क्रीडांगण व बाग. आता क्रीडांगण आणि बाग, वर्तुळ आणि त्रिकोण या दोघांमध्ये असणारा कोणता अंक आहे? फक्त क्रीडांगण व बाग. फक्त क्रीडांगणचा हा गोल आहे, बागेचा हा त्रिकोण आहे. मग वर्तुळ आणि त्रिकोणात असणारा आता हा 9 का नाही? हा फक्त त्रिकोणात आहे. बर, म्हणजे वर्तुळ आणि त्रिकोण. आता हा 5 का नाही? कारण तो त्या चौकोनात गेलेला आहे. बरोबर, म्हणजे फक्त या ठिकाणी क्रीडांगण व बाग, फक्त क्रीडांगण व बाग असं जर विचारलं तर मला हा फक्त 3च अंक दिसतो. म्हणजे 3 विद्यार्थी असे आहेत की क्रीडांगण पण स्वच्छ करतायत आणि बाग देखील स्वच्छ करतायत. दोन्ही स्वच्छ करणारे विद्यार्थी 3 आहेत. 3 हा आपल्या पहिल्याच पर्याय आहे. आता पुढचे पर्याय चेक करायची आवश्यकता नाही. फक्त पाहून घेऊ. 7, 6, 5 म्हणजे या 300 यांचा काहीही संबंध नाही. 7 हा फक्त वर्ग खोल्या स्वच्छ करणारे, फक्त वर्ग खोल्या. 6 लोक आहेत. हा 6 काय येईल? 6 फक्त वर्ग खोल्या आणि वर्तुळ म्हणजे वर्ग खोल्या व क्रीडांगण. 6 नाही. 5 मध्ये काय येईल? 5 हा तिघांमध्ये आहे. म्हणजे वर्तुळात पण आहे, चौकोनात पण आहे आणि या त्रिकोणात पण आहे. म्हणजे बाग, क्रीडांगण व वर्तुळ
तीनही गच्छ करणारे फक्त 5 विद्यार्थी आहेत. म्हणजे या उरलेल्या पर्यायांचा जर आपण विचार केला तर आपला पर्याय क्रमांक 3 अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. एकदा खात्री करायची, खूप आती घाई करायची नाही. दिलेला वेळ परीक्षेला बरोबर पुरतोय, त्यामुळं इतकी पण घाई करायची नाही की मला बापून वेळ नाही पडणार. जे आपल्या हातात आहे ते तर गुण आपण नक्की करून घेऊ. जे प्रश्न पुढचे समजा काय अवघड असतील किंवा ते आपल्या घाईने चुकतील, हा तर प्रश्न आपल्या हातातला आहे ना, त्यामुळं अशा प्रश्नांना घाई नाही करायची. चला आपण पुढे जाऊया. आता पुढचा प्रश्न बघा, इथं तुम्हाला फक्त ते भेटायचं आहे माहितीमध्ये गुंतवणूक. काहीतरी अंक आहेत, फक्त वर्तुळ, फक्त चौकोन आणि अंक यांच्या बेरजेतील फरक. म्हणजे आपल्याला असे अंक दिसणार आहेत की त्यांची बेरीज करायची पहिल्यांदा. पुढं पण असे अंक आहेत की त्यांची बेरीजच करायची आणि मग जी बेरीज येईल, समजा ही पहिली बेरीज काढली, दुसरी बेरीज काढली आणि बेरजेतला फरक मोठ्यातून छोटी -2 आपल्याला उत्तर करायचं. बेरजेतला फरक म्हणजे आपल्याला पहिल्यांदा बेरीज करायची हे तर नक्की आहे. बेरजेशिवाय तिथं पुढे जायचंच नाही. 2021 हा प्रश्न विचारलेला आहे. आकृती काळजी करून आपली प्रश्नाचे उत्तर पर्यायातून निवडा. प्रश्न वाचायची सवय लावायची. आपला आत्मविश्वास या ठिकाणी काम येणार नाही. प्रत्येक प्रश्न वाचायचा. ठीक आहे. आकृत्या फक्त चौकोन व त्रिकोणा असणारे अंक. बस आणि आपण आणि बघू नंतर पुढं आणि यांचं बघू. फक्त चौकोन व त्रिकोणा असणार. आता फक्त चौकोन व फक्त त्रिकोणा असणारे असं स्पष्ट माहिती पाहिजे होती. मी तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वीच सांगितलं, जे प्रश्न तयार करतात त्यांनी असे संदिग्ध प्रश्न विचारतात की त्यांनी निर्माण केलेला प्रश्न तुम्हाला त्यांना कळत नाही. म्हणजे इथं स्पष्टपणे असं पाहिजे होतं, फक्त चौकोन व फक्त त्रिकोणा. याचा असा अर्थ पण होऊ शकतो, फक्त चौकोन व त्रिकोण. म्हणजे चौकोन व त्रिकोण एकत्र घेतला तर हा 7 येऊ शकतो. पण तसं नाहीये. या ठिकाणी आपल्याला फक्त चौकोन व त्रिकोणात असणारे अंक पाहायचे आहेत. म्हणजे फक्त चौकोन वेगळा, फक्त त्रिकोण. असं का बरं? कारण हा 7 एकटा आला आणि एक दुसऱ्या बाजूला काय करायचं पाहिजे होती, बेरीज पाहिजे. मग 7ची बेरीज तर पुन्हा बरोबर करता येणार नाही. त्यामुळे इथं 2 वेगवेगळे अंक असणार आहेत. म्हणजे इथं आपल्याला बेरीज करायची आहे. बघू आपण फक्त चौकोनामध्ये कोण आहे? 6 आहे, बरोबर. व फक्त त्रिकोण कोण आहे? 8 आहे. बाकीचे अंक हे एकमेकांमध्ये आहेत. वर्तुळाचा भाग म्हणून बघायचं नाही. फक्त चौकोन व फक्त त्रिकोणात असणारे अंक यांच्या बेरजेतला. आता यांची बेरीज करू. 8 आणि 6 14. बरोबर. आपला अर्धा काम झालं. सोप्या प्रश्नात मुलांची खूप उत्सुकता असते की मला पटकन सोडवायच्या नादी लागू नका, थोडा वेळ जाऊ दे. आणि पासून पुढे आपण सांगू. फक्त वर्तुळ व चौकोनात असणारे अंक. वर्तुळ व चौकोनात. फक्त वर्तुळात कोण आहे? आता चौकोनात कोण आहे? मग आता फक्त वर्तुळ व चौकोन. 6ची बेरीज 9 म्हणजे इथे 9. आता या विषयी आपण बेरीज केली म्हणजे जे सांगितलं ते आपण पूर्ण केलं. आता यांच्यातला फरक म्हणजे मोठ्यातून छोटी मायनस करणे. 14 मधून 9 गेले, उत्तर किती आलं? त्याचं उत्तर आलं 7. 7 मध्ये उत्तर दिलं आणि हा पर्याय अगदी बरोबर आहे. त्यामुळे घाई न करता आता बाकीचे पर्याय टाकायची गरज नाहीये. आता मात्र प्रॅक्टिस करता तुम्ही याचा विचार करा, बेरीज काय, काय 2. मुख्य परीक्षेच्या वेळेला मात्र आता खूप सगळे पर्याय पाहायची आवश्यकता नाही. कारण आधीच खूप वेळ याच्यामध्ये दिलेला असतो. पर्यायाचा उत्तराचा क्रमांक 2 हा व्यवस्थित क्रमांक. मी पुन्हा एकदा सांगेन, प्रत्येक वेळेला मी विद्यार्थ्यांना सांगत असतो, प्रश्नाचा क्रमांक पाहायचा, 2दा पाहायचा. समजा हा प्रश्न क्रमांक आहे 32.
32च्या प्रश्न क्रमांकाचं उत्तर तुम्ही परफेक्ट काढलेलं आहे 2. त्यावेळेला जर तुम्हाला हे रंगवायचं आहे, दोनदा प्रश्न क्रमांक पहा 32, दोनदा याचा पर्याय 2च आहे का चेक करा. पर्याय रंगवताना मात्र 32वा प्रश्न तिथं बोट ठेवा डाव्या हाताचं. तुम्ही जर उजव्या हाताने जाणार तर 32 वर बोट ठेवा, आपला पेज सरळ आणा आणि 2 नंबरच्या वर्तुळाला रंगवा. आपल्या मनात इतक्या विचारांनी काहूर असतो आणि हा एक प्रॅक्टिसचा भाग आहे. तुमचा हा खालच्या प्रश्नावर नजर तिथे जाऊ नये, त्यामुळं अशा गोष्टींचा वापर करायचा. काही मुलं पट्टी पण वापरू शकतात, तुम्ही तुमची आयडिया वापरा, फक्त आपल्याला अचूक पर्याय रंगवायचा आहे योग्य प्रश्न. ओके, हा प्रश्न मला वाटतं मला खूप चांगला समजला असेल आणि थोडा संदिग्ध त्यांच्या वाक्यात संदिग्धता होती, पण बेरीज सांगितली आहे म्हणून कोणते तरी अंक असतील की त्यांची बेरीज करावी लागेल, यामुळं आपण हा प्रश्न अशा पद्धतीने पाहिलेला आहे. ठीक आहे, चला आता आपण पुढे जाऊया. आता बघा, आता अशा प्रकारचे प्रश्न थोडं परिसराभ्यासाची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. आता प्रत्येक गोष्ट वाचनातूनच आपल्याला समजेल असं काही नाही. काय होतं, आपण बऱ्याच गोष्टी चर्चेमधून मित्रांबरोबर गप्पा, पण गप्पा कोणत्या, थोड्या जरा अभ्यासाच्या गप्पा, पण अभ्यासाच्या गप्पा ह्या बाहेर होत नसतात. घरच्यांबरोबर जर गप्पा केल्या ह्या गोष्टींच्या, पिष्टमय पदार्थ काय असतात, अन्न घटक, गहू. पप्पा हे भारत, महाराष्ट्र, कर्नाटक. कर्नाटक नेमकं कुठे आहे आपण नकाशामध्ये पाहू शकतो. आता क्रिकेट, बॅट बॉल हे तुम्हाला सांगायची गरजच नाही. तेलंगणा, राजस्थान, गोवा. पप्पा तेलंगणा काय आहे, बऱ्याच मुलांना आता ह्या वयात ह्या गोष्टी लगेच काही माहित नसतात. प्रत्यक्ष नकाशा पाहून या गोष्टी जर पाहताना दाखवल्या, मुलांबरोबर चर्चा केली तर एक हसत खेळत चर्चेमधून या गोष्टी मुलांच्या पक्क्या लक्षात राहतात. 2019 मध्ये हा प्रश्न आलेला आहे आणि प्रश्न वाचून घेऊन वेळ आकृती दिलेली आहे. कोणत्या पर्यायातील घटकांशी अचूक जुळेल तो पर्याय निवडा. अचूक जुळेल म्हणजे बरोबर जुळेल. बघा, आता एक वर्तुळ आहे, त्याच्यामध्ये 2 वर्तुळ आहे, म्हणजे एक मोठं वर्तुळ आणि 2 वेगवेगळे भाग ज्याचा एकमेकाशी काही संबंध नाही, पण हे एका वर्तुळामध्ये घटक आहे. अन्न घटक, पिष्टमय पदार्थ आणि गहू. आता अन्नाचे जे घटक आहेत, प्रथिन, कर्बोदके, पिष्टमय पदार्थ. पिष्ट हा शब्द आहे पिठासाठी, म्हणजे अशा प्रकारचं धान्य की जे दळल्यानंतर त्याचं पीठ होईल. गहू, बाजरी, ज्वारी, तांदूळ ज्याचं पीठ होतं. बघा, या सगळ्या गोष्टींचं दळल्यानंतर पीठच होणार आहे. म्हणजे गहू हा पिष्टमय पदार्थाचा भाग आहे. समजा हा पिष्टमय पदार्थ, त्याच्या आतमध्ये हा गहू येणार. आणि अन्न घटक, अन्न घटक हा पिष्टमय इकडं कर्बोदके, प्रथिने असं वेगळे. बरोबर, आपल्याला ती म्हणजे दाखवायची, तेव्हा आपण ती दाखवा विचार. याच्याकरता अशी आकृती आलीच असते, अशी आकृती नाही म्हणजे हा पहिला पर्यायचा नक्कीच आहे. आपण सगळे पर्याय घेऊ. भारत, महाराष्ट्र आणि कर्नाटक. भारत आपल्याला माहिती आहे, आपला देश भारत. महाराष्ट्र हे आपलं स्वतःचं राज्य आणि कर्नाटक हे वेगळं राज्य. महाराष्ट्र आणि कर्नाटक एकत्र नसणारच आहे, कारण ही राज्य 2 वेगवेगळी आहेत. म्हणजे आपला हाच पर्याय बरोबर आहे. पण आपण इतर पर्याय चेक करू म्हणजे आपलं उत्तर आणखी फक्त होईल. खेळ, क्रिकेट, बॅट बॉल. आता हे त्यांनी सांगायची गरज आहे का, प्रत्येकाच्या नाता भारताच्या खेळ आहे. त्यात क्रिकेट म्हणल्यानंतर तर आणखीनच एनर्जी येते आपल्याला. खेळ कोणतेही खेळ समजा आपण खेळासाठी वस्तू घेऊ. क्रिकेट आणि बॅट बॉल दोन्ही एकच नाव आहे. क्रिकेट आणि बॅट बॉल वेगवेगळी येणारच नाही. क्रिकेट, बॅट बॉल एकच, बरोबर. त्यामुळं हा पर्याय पण होणार नाही. तेलंगणा, राजस्थान, गोवा. आता बघा, गोवा हे राज्य आहे, राजस्थान हे देखील राज्य आहे, तेलंगणा हे नवीन तयार झालेलं राज्य आहे. म्हणजे ही तीनही राज्ये आहेत. देशाचा विषय नाही, म्हणजे हे राज्य वेगळं
हे वेगळं आणि हे वेगळं अशा आकृती आल्या हे वेगवेगळे आहेत त्यांची एकत्र बांधणी होणार नाही तेव्हा असं पण चित्र नाही येते त्यामुळे आता हे बाकीचे पर्याय दिले पर्याय क्रमांक 2 हे उत्तर अगदी बरोबर आहे म्हणजे आपल्याला 2 नंबरचा पर्याय या ठिकाणी पाहायचा पुराणवायचा बरोबर काही प्रश्न खूपच सोपे असतात फक्त सोप्या प्रश्नात थोडा धीर धरायचा नाही करायचं नाही पहा पुढील आकृती काळजीपूर्वक पहा व प्रश्नाचे उत्तर पर्याय म्हणून निवडा आता मी थोडा वेळ तुम्हाला यासाठी देतो थोडा वेळ विचार करा आणि याचं उत्तर तुम्ही सांगा ते उत्तर तुम्हाला सर्वांना पटकन येणार आहे आपण लगेच चर्चेला घेऊ परंतु याचा विचार करा बरं 2020 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे अतिशय सोपा प्रश्न आहे म्हणजे सोप्या प्रकारचे प्रश्न आपण म्हणतो या प्रकारामध्ये हा प्रश्न 100% जाईल इथं प्रत्येक मुलाला परीक्षेला बसणार आहे थोडा जर त्याने विचार केला तर याचं उत्तर लगेच कळणार आहे त्यामुळे हा तुम्हाला मार्क मिळवून देणारा प्रश्न आहे वेन आकृती मुलांना त्यांच्या बुद्धीला इतकी छान समजते कारण जसं वय वाढते तसं माणसाच्या मागे जे व्याप लागतात त्या व्यापांमधून अनेक प्रश्नांमधून माणूस विचार करत नाही मुलांचं जे मन आहे अतिशय शुद्ध मन असतं त्यामुळे मुलांना याची उत्तर आपल्यापेक्षाही शिक्षकांपेक्षाही पालकांपेक्षाही याची उत्तर मुलांना लवकर कळतात 8वीला गेल्यानंतर एक महत्वपूर्ण परीक्षा आहे बघा आता 22 तारखेला आहे ती परीक्षा या त्या परीक्षेमध्ये सुद्धा या प्रकारचे प्रश्न असतात चला पाहूया आपण तुम्ही उत्तर काढला तर बहुतेक सर्वांचं उत्तर बरोबर आहे बघा पुढील आकृती काळजीपूर्वक पहा व प्रश्नाचे उत्तर पर्यायामधून निवडा ठीक आहे फक्त त्रिकोणात असणारा अंक कोणता बेरीज करायची नाही काय करायचं नाही फरक नाही काय नाही फक्त त्रिकोणात अंक असणारा पण आता त्रिकोणात बघून घेऊ इथं खूपच सोपं आहे हा 5 घेतला असता पण हातात पुढे गेला हा जमणार नाही हा 4 तिकडे मध्ये आहे 6 वर्तुळात आहे 2 इकडे आहे त्यामुळे हे तर अंक होणार नाही फक्त त्रिकोणामध्ये असणारा अंक अतिशय सोपा प्रश्न आहे 7 आणि 4 या एकाच पर्यायात आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 म्हणजे काही प्रश्न हे तुम्हाला एकदम खात्रीपूर्वक याचे मार्क मिळवून देणारे आहेत ठीक आहे तर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया बघा एकदा प्रश्न वाचून घ्या आता इथून पुढची मला वाटतं सर्वच प्रश्न आधी मी तुम्हाला वेळ देतो कारण हे प्रश्न असे आहेत प्रत्यक्ष तुम्ही जेव्हा कृती कराल तेव्हा माझं स्पष्टीकरण आणि तुमची कृती या दोघांची ताळमेळ तुम्हाला घालते प्रश्न वाचून घ्या आणि सोडवा आकृती काढायची आवश्यकता नाही त्याचं काम तुम्ही पटपट करू शकता गुणाकार विचारलेला आहे मला वाटतं बहुतेक मुलांची उत्तर आली असणार आहेत बरोबर ठीक आहे आपण प्रश्न पाहू फक्त चौकोन व वर्तुळ यांना सामायिक असलेली संख्या आता ह्या खाणीमध्ये कात्री मारायची म्हणजे थोडा वेळ त्याला थांबवायची खूप सारा प्रश्न वाचायची गरज असते पण सोडवताना थोडं थांबत सोडवायचं फक्त चौकोन व वर्तुळ चौकोन हा व वर्तुळ आता बघा फक्त चौकोन व वर्तुळ
चौकोन आणि वर्तुळ यांना सामायिक असलेला अंतर 6 त्यांना सामायिक असलेली संख्या 6 आणि फक्त त्रिकोण व वर्तुळ त्रिकोण व वर्तुळ बघू आपण त्रिकोण व वर्तुळ एकूण कोणतं आलं फक्त त्रिकोण व वर्तुळ यांना सामायिक असलेली संख्या मग अशा आपण म्हणजे सांगितलं कॉमन प्लेयर खेळताना घेतो आपण तो कॉमन शब्द इंग्रजी शब्द आहे त्याला मराठी शब्द आहे सामायिक दोघांमध्ये असले त्रिकोण व वर्तुळ त्रिकोणाच्या हात पाहायचे आणि वर्तुळ वर्तुळाच्या हात म्हणजे आपले आता इकडे हे बघायची गरज नाही कारण चौकोनात म्हणजे फक्त राहिलेला भाग हा म्हणजे 12 काय सांगितलं यांचा गुणाकार किती अतिशय व्यवस्थित जर आपण शोधलं त्याचा गुणाकार लगेच येईल 12 गुणिले 12 72 72 हा पर्याय 24 36 तिरंबाई 72 पर्याय क्रमांक 3 अगदी बरोबर आहे मी मुद्दा म्हणून थोडं सावकाश तुम्हाला सांगतो कारण असे प्रश्न घाईत सोडवायचे नाही काही वेळेला पहिलाच पर्याय असतो जे आपल्या घाईचं उत्तर असतं ते चुकलेलं असतं पण ते पहिल्याच पर्यायात असताना आपल्याला इतकी एक्साइटमेंट असते मला उत्तर सापडलं मी सगळ्यांच्या आधी पेपर सोडला आपण पहिलाच पर्याय दिसतो लगेच आपण रंग होतो त्यामुळं कृपा करून दोनदा खात्री झाल्याशिवाय उत्तर रंगूच नाही आता आपण जे केले ते एकदम बरोबर केले 12 आणि 6 या दोघांचा गुणाकार 72 म्हणजे आपला पर्याय क्रमांक 3 हा अगदी बरोबर आहे तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आता बघा मी आता जे तुम्हाला सांगितलं की प्रश्न घाई का करायचे नाही तर त्या संदर्भाने हा प्रश्न आहे घाई न करणे तुम्हाला त्यांनी मुद्दा पण फसवण्यासाठी चित्र विचित्र असतात एकत्र डायग्राम दिला आहे बरं पण प्रश्न वाचू सोबत 4 ते 6 असतात म्हणजे प्रश्न क्रमांक 4 5 6 3 प्रश्न आहेत तिन्ही प्रश्न या एका चित्रावर आधारित आहेत वेळ आकृतीवर दिलेल्या वेळ आकृतीत विविध कामे करणाऱ्या लोकांची संख्या दर्शवली आहे त्यावर विचारल्या प्रश्नाची उत्तरे लिहायची आता 4 आकृत्या 4 कामं असतील शेतकरी आहेत लोहार आहेत सुतार आहेत कुंभार आहेत आता आपण चर्चा बद्दल करू आधी प्रश्न आणि यांचे उत्तर ते बघू किती लोक फक्त लोहार काम करतात आता आपल्याला तर फक्त लोहार काम किती सोपं आहे तुम्हाला माहिती आहे लोहार कामाचं चित्र बघायचं लोहार वर्तुळ आहे आणि फक्त वर्तुळात असणारा अंक पाहायचा आणि तो फक्त वर्तुळातच पाहिजे कारण दुसरं कोणी जोडलेलं नको आपण काय करणार खूप घाई तुम्ही काय आणि मी काय इतकी घाई असते माझा लोहार काम करणार फक्त लोहार काम करणारा मला 7 दिसतोय पटकन मी जर घाई केली मला 7 दिसतोय पहिल्याच पर्यायात 7 बघ आणि लगेच आपण 7 निघून टाकतो 7 रंगवून मोकळे होणार पहिला पर्याय उत्तर चुकणार का चुकणार बघा वर्तुळात असणारा फक्त 7 आहे का तिला खात्री करून दे 7 तिथं आहे ठीक आहे वर्तुळ असणार यादी म्हणजे इथं बघा बघा हा कोण आहे 3 म्हणजे हा फक्त वर्तुळात आहे या त्रिकोणात पण नाही याच्यात पण नाही तो वर्तुळाचा भाग आहे तो लोहार आहे लोहार काम करणारे हे तिन्ही पण आहे मुद्दामून त्यांनी तुम्हाला कोपऱ्यात केले त्यामुळे काही करू नका सावकाश प्रश्न निश्चित पहा किती 7 आणि 3 10 माणसं अशी आहेत 10 लोक किती लोहार काम फक्त करतात त्यांना शेती जमत नाही कुंभार काम जमत नाही सुतार काम पण जमत
नाही, ते फक्त लोहार काम करतात, म्हणजे लोखंडाचं जे साहित्य आहे त्याचे ते काम करतात. 7 आणि 3 10, 10 हा पर्याय अशा प्रश्नाला आपण खूप घाईनं करता जर सोडवलं तर याची तुम्हाला गुण मिळणार. म्हणजे इतकं त्यांनी फक्त उत्तर येईल असा प्रश्न लगेच विचारलेला नाही, निरीक्षण करायचं. पुढचा प्रश्न आपण पाहू. सुतार काम करणारे किती शेतकरी, बघा आता गंमत, सुतार काम करणारे किती शेतकरी, म्हणजे त्रिकोण तर बघायचा आहे, पण मला त्रिकोण बघायचा ह्या चौकोनाचा, म्हणजे चौकोन आणि त्रिकोण एकत्र भाग असलेला नुसता नाही बघून चालला. सुतार काम करणारे किती शेतकरी कुंभार काम व लोहार काम करतात, म्हणजे याचा सुतार काम पण करणारा पाहिजे, तो शेतकरी पाहिजे, तो कुंभार काम पण करतो आणि लोहार काम पण करतो, म्हणजे चारही काम केलेले आहेत. सगळी कामं करणारा सुतार काम, शेतकरी, लोहार काम, कुंभार, सगळी कामं करणारा असा अंक आहे की तो चारही आकृत्यांमध्ये आहे. बघा त्रिकोणामध्ये आहे, त्रिकोणामध्ये आहे. नंतर शेतकरी चौकोनात पण आहे, म्हणजे अंक आहे. कुंभार काम या वर्गात पण आहे, लोहाराच्या आणि कुंभाराच्या, असा अंक फक्त हा अंक आहे 6. एक बघून आणखी कोणता आहे नाही. चारही आकृत्यांमध्ये सामायिक असणारा चारही गोष्टी बघा, सुतार काम, शेतकरी, कुंभार काम, लोहार काम, फक्त 6 अंक आहे आणि 6 हा पर्याय. जेव्हा सगळ्यांचं कॉमन करतात तेव्हा गोष्ट सोपी असते, कारण तो बरोबर मध्यभागी सगळ्या आकृत्यांचा गुंफन करणारा असतो. तो 6 आहे. 6चा पर्याय क्रमांक 2, दुसरा पर्याय क्रमांक. म्हणजे दोन्ही प्रश्न आपल्याला या ठिकाणी महत्वाचे आहेत. तिसरा प्रश्न आपण पाहू. कोणते काम करणाऱ्या लोकांची संख्या सर्वात जास्त आहे? या प्रश्नाला मात्र तुम्हाला व्यवस्थित विचार करावा लागेल. शेतकरी काम करणारे हे चौकोनातील सर्व, मी तर डोळ्यांनी नजर पाहिली तर मला असं वाटतं की शेतकरी काम करणारे खूप जास्त आहे. तेव्हा आधी आपण याची बेरीज करू. बघा, कोणते काम करणाऱ्या लोकांची संख्या सर्वात जास्त आहे असं म्हटलंय. फक्त शेती करणारे म्हटलं का नाही, शेतकरी म्हणजे पूर्ण चौकोन आहे. चौकोनाचा आधी बेरीज करून बघतो. 45, 25, 8, 6, 14, 10, 45 आणि 50 आणि 20, 70, 70, 78, 79, 80, 84, 4, 88, 98, 98 आणि 10, 108. शेती करणारे 108 आहे. ठीक आहे. आता त्रिकोण, मला वाटतं त्रिकोणात 62 संख्या मध्ये दिसते. पुरा 62 आणि 9, 71, 79, 80, 85, हे 85 आहे, 108 आहे. लोहार काम करणारा वर्तुळात खात्रीच करायची, अंदाज घ्यायचा नाही, फक्त बेरीज करायची. 12, 30, 15, 40, 21, 4, 25, 6, 35, 35, 9, 44, 8, 52, 52, 5, 57, 5, 75, लोहार काम करणारे 75. बघा, आणि या कुंभार कामामध्ये आपण कोण आहे? 14, 6, 20, 30, 40, 42, 45, 4, 5, 6, 5. आता इथून आपल्याला कळतं की कमी कोण आहे आणि जास्त कोण आहे. कमी कशात आहे? 65 कुंभार काम करणारे आणि सर्वात जास्त आहे शेतकरी, शेती करणारे. भारत हा कृषी प्रधान देश आहे, शेतकरी, म्हणून पर्याय क्रमांक 4 अधिक योग्य आहे. मग कुणी असं म्हणायचं नाही की 62 दिसतोय, तिथे 45 दिसतोय, हा 23 आहे आणि हा 25 आहे, त्याच्यावर नाही. फक्त शब्द वापरलेला नाही, फक्त म्हणल्यानंतरच मग असा आपला आला असता. पण कोणते काम म्हणलं म्हणजे आपलं होतं अगदी योग्य आहे 108 शेतकरी. ठीक आहे. मला वाटतं तुम्हाला हे तीनही प्रश्न चांगले समजले असतील आणि बहुतेक मुलांना आधीच याची कल्पना आहे. सराव करताना खूप मनापासून करा. चला पुढे जाऊया आपण. 2021 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. पुढील वेन आकृती त्रिकोणात संगीतकार, संगीतकार म्युझिशियन, चौकोनात गायक, त्रिकोणात संगीतकार, चौकोनात गायक, वर्तुळात नट
नटांची म्हणजे ऍक्टर हिरो त्यांचे निरीक्षण करून पुढील प्रश्नाचे उत्तर सांगा. सांगा म्हणजे तोंडी सांगायचं नाही, ते आपल्याला पर्याय रंगवायचा. प्रश्न, संगीतकार, गायक व नट हे तीनही गुण असणाऱ्यांची एकूण संख्या. एखादा कलाकार हा त्याला कलेची आवड असते, त्याच्या अंगात भरपूर कला असते, तो गाण्याचं संगीत पण देऊ शकतो, तो गाणं गाऊ पण शकतो आणि तो ऍक्टर तर असतोच. म्हणजे तीनही कला असणाऱ्यांची एकूण संख्या किती आहे. आपल्याला 3 चित्र पाहायचे आणि तिन्ही गोष्टी असणारा म्हणजे कॉमन ठीक आहे. बघू आपण त्रिकोण, चौकोन आणि वर्तुळ. आता तिघांमध्ये असणारा हा दोन तर नाही येणार, हा दोन बाजूला गेला वर्तुळाच्या वर्तुळात आहे त्रिकोण. आपण सगळं होतोय का त्रिकोणामध्ये आहे, चौकोनात आहे, वर्तुळात आहे. हा दोन का नाही, हा वर्तुळात आहे आणि चौकोनात आहे पण त्रिकोणात नाही. आणि ते तर आहे का नाही, फक्त 2 मध्ये आणि 3 मध्ये जरा थोडा संभ्रम नाही म्हणताय ना. म्हणजे 3 लोक असे आहेत, 3 कलाकार असे आहेत की ते संगीत पण देऊ शकतात, ते गायक सुद्धा आहेत आणि त्यांची कला प्रेक्षकांसमोर सादर करतात, ते नट पण आहे. बरोबर. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आपण बघा. पुढचा प्रश्न पुढे जाऊया आपण. 2018 साली विचारलेला प्रश्न आहे 4 व 5. प्रश्न क्रमांक 4 व 5 साठी पुढील वेन आकृतीचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नाची उत्तरे पर्यायातून निवडा. ठीक आहे. फक्त त्रिकोण, फक्त लंबवर्तुळ आणि फक्त षटकोन यामधील अंकांची बेरीज. आता तिघांमधले कॉमन बघायचे का? अजिबात नाही. फक्त 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 म्हणजे काय, तो कुठेही मिक्स नाही पाहिजे, तो सेपरेट पाहिजे. फक्त त्रिकोण आहे, त्रिकोणात असणारा अंक कोणता, तो इतर कोणाचाच नको. हा 5 आत गेला नंतर कॉमन आहे, आत गेलायची इकडे आत गेल्यावर फक्त त्रिकोणात असणारा 2 फक्त लंबवर्तुळ. लंबवर्तुळात 3 9 4 नाही, फक्त 6 आहे. 6 आणि फक्त षटकोन. षटकोन बघा आता इथं मात्र 2 अंक दिसत आहेत, 3 नाही, 9 नाही, 5 नाही, 7 आणि 8. 7 8 15 यांची बेरीज विचारली म्हणून मी डायरेक्ट लागत केली. आता 15 आणि 6 21 21 23 आपल्या पर्यायामध्ये 100% उत्तर असणार. 23 16 15 27 चारही पर्याय चेक करायचे मात्र. 23 पर्याय क्रमांक 2 चौथ्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न, तिन्ही आकृत्यांमध्ये सामायिक असणारा अंक कोण. आता सामायिकचा प्रश्न आहे, तिघांमध्ये कॉमन असलेला प्लेयर कोणता. तो प्लेयर तिन्ही आकृत्यांमध्ये आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे हा. 9 सोडून दुसरा कोणता अंक आहे का तिघांमध्ये असणारा. हा दोघांमध्ये खायच्या काही विषय वरचा पण नाही काही विषय. फक्त 9 पर्याय क्रमांक 3 5 4 ओके. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. बघा म्हणजे इतका साधा सोपा प्रश्न आहे. या प्रकारचे प्रश्न घाईला करता जर सोडवले ते तुमच्या हातातले मार्क आहेत. पुढे जाऊया आपण. बघा आता प्रश्न आपल्याकडे 3 आणि 5 प्रश्न आहेत. म्हणजे आता हा मोठा प्रश्न आहे. दिलेल्या आकृतीत चौकोनात गणिताचे अंक. चौकोनात गणित शेजारी आपण पेन्सिल लिहून घेऊ. आमची पेन्सिल जरा कमी घ्यायची आहे, आकार मोठायचे. त्रिकोणात मराठीची आवड, मराठीची आवड आणि वर्तुळात इंग्रजीची आवड. काही मुलं असे आहेत की त्यांना ते नाही विषय आवडतात. हे सगळे विषय आवडतात. माहितीच्या आधारित असतात ते 11 ते 15 11 प्रश्न बघू आपण. फक्त गणित विषयाची आवड असणारे.
अतिशय सोपा प्रश्न आहे. तुमच्या ज्ञानाची उजळणी करून घेणारा हा प्रश्न आहे. अतिशय सोपा. गणितचा चौकोन बघायचा आहे, फक्त गणित, फक्त चौकोनातला अंक बघायचा आहे. या चौकोनाचे 5, 10, 8 बघतो, ते कोणाकडे तरी मिक्स झाले आहे, त्यामुळे ते नाही. फक्त गणित 12 पर्याय, 15, 8, 35, 12 सगळे पर्याय बघून घेऊ. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढं 12वा प्रश्न. इंग्रजी व गणित या दोन्ही विषयांची आवड. या इंग्रजी व गणित, इंग्रजी आणि गणित, चौकोन आणि वर्तुळ. चौकोन आणि वर्तुळात कॉमन पाहिजे, त्रिकोणात नको. म्हणजे त्रिकोण तोडून मान खाली यायचं. इंग्रजी व गणित म्हणजे वर जायचं ना. इतका सोपा प्रश्न आहे बघा. पर्याय क्रमांक. पुढचा प्रश्न. इंग्रजी, मराठी व गणित या तीनही विषयांची आवड असणारे विद्यार्थी किती? इंग्रजी, मराठी व गणित. आपण तिन्ही चित्र बघायला लागतील आणि तिन्ही एकमेकाच्या आत आपल्याला मिक्स झालेला अंक बघावा लागेल. बघा, चौकोन आहे, वर्तुळ आहे, त्रिकोण आहे, त्यामध्ये आपल्याला कोणता अंक येतो? 10. म्हणजे 10 आहे. 10 विद्यार्थी असे आहेत तीनही विषयाची आवड आहे. 9 का नाही? तर त्रिकोणात आहे आणि वर्तुळात आहे. चौकोनात नाही. 10 पर्याय 5, 9, 10, 15. 10 पर्याय 3 नंबर जागेवर आहे. फक्त एकाच विषयाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती? एकाच विषयाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती? एकच विषय. आता इथे कोणता विषय हा? गणित. गणिताची आवड असणारे कोण आहे? फक्त एकच विषय आवडते. 12. फक्त इंग्रजी आवडणारे किती जण आहे? फक्त इंग्रजी 15 जण. हे गणित, हे इंग्रजी, हे 15 जण. आणि हे मात्र वरचे फक्त वाले हे वरती 16. हे कोणाच्या आत नाही, म्हणजे हे 16. आता बघा, आपण आपल्या प्रश्नाकडे परत जाऊ. प्रश्नाला आपला हात लागेल 14 नंबरचा. फक्त एकाच विषयाची आवड. आता बघा, कुणाच्याही आत जो जात नाही तो एका विषयावाला. 12 वर्तुळाच्या फक्त वर्तुळात पाहिजे, तिकडे आत नाही, आत इकडे मिक्स झाला. 15 आणि फक्त त्रिकोणावाला कोण जाईल? अतिशय मुलांना हा प्रश्न खूप आवडतो. मुलं मोठ्या माणसापेक्षा पण खास करतात. फक्त आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची म्हणजे काय? ठिकाणची बेरीज करायला 11, 11, 2, 13 आणि 4. 43 हा कोणत्या पर्यायात बघा. सगळे जरी उत्तर सापडलं तरी सगळे पर्याय बघायचे लक्षात ठेवा. 28, 27, 12, 43. आता मात्र आपला पर्याय 4 आलेला आहे. आता शेवटचा प्रश्न बघू. थोडं मन शांत ठेवलं आणि आपलं लक्ष जागेवर असलं ना, पेपर झाल्यानंतर तुम्हाला काय बाहेर घेणार घालायचं तेवढा घालायचा. पेपर चालू असताना मात्र सगळं लक्ष आपलं काम द्यायचं. इंग्रजीची आवड असणारे, नसणारे पण असतो, पण हा नसणारे काय कधी असतो? सगळे मिळून विद्यार्थी जर माहिती असतील तर. इंग्रजीची आवड असणारे एकूण विद्यार्थी. आता इंग्रजीचा कॉलम कुठे बघा, त्रिकोणात मराठी, वर्तुळात इंग्रजी. आता वर्तुळात इंग्रजी आहे याचा अर्थ वर्तुळामध्ये अशी मुलं आहेत की त्या सगळ्यांना इंग्रजी आवडते. इंग्रजीची आवड असणारी एकूण. आता इंग्रजी आवडणारे काही मुलं असेल त्रिकोणामध्ये घुसलेला पाहिजे. 10, 9 त्रिकोणात मराठी. इंग्रजी आवडणाऱ्यांना मराठी पण आवडतो. इंग्रजी आवडणाऱ्यांना हा गणित पण आवडतो. होऊ शकतो ना असं. एखाद्याला क्रिकेट आवडते, फुटबॉल आवडतं, टेबल टेनिस आवडतो, मोबाईलचं सगळ्यांनाच आवडतं, बरोबर. त्यामुळे फक्त इंग्रजी नाही विचारलं. इंग्रजीची आवड असणारे एकूण विद्यार्थी 15, 8 वर्षातले सगळे 10 म्हणजे सगळ्यांची बेरीज करावी लागेल. 15, 23, 10, 33, 9, 43. 42 पर्यंत 40 + 25, 42.
म्हणजे पर्याय क्रमांक. बघा 5 प्रश्न आहेत. पहिले 3 प्रश्न खूप सोपे होते, दुसरे पण 2 सोपे आहेत, पण थोडा वेळ लागला. तुमची बेरीज पक्की आहे का नाही, कारण त्यावेळेला वातावरण थोडं टेन्शनचं असं तुमचं राहतं. घाई घाईत तुम्ही बेरीज पण चुकू शकता. म्हणून त्याची बेरीज 40 आली तरी 4 नंबर दिले, म्हणजे सगळं जर आठवतं घाईत तो बेरीज चुकला. अशा प्रकारचे जे सोपे सोपे प्रश्न हे आकृतीमध्ये असतात. बहुतेक हा शेवटचा प्रश्न आपला असेल, हा नीट आपण सोडून घेऊया. 2022 साली परीक्षेमध्ये हा विचारलेला प्रश्न आहे. आता हा प्रश्न खूप मजेशीर आहे. शब्दच तुम्हाला चुकवतात. बघा सोबतच्या आकृतीत खेळाडूंची संख्या दाखवली आहे. प्लेयर वेगवेगळे खेळ खेळणारे खेळाडू, यावरून किमान 2 खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या. किमान 2, किमान म्हणजे कमीत कमी 2, जास्तीत जास्त खेळू शकतात. एक खेळ नाही, कमीत कमी 2 पाहिजे, 2च्या पुढे तुम्ही जाऊ शकता. किमान 2 खेळ खेळणारे बघू आपण. आता कबड्डी, हा फक्त कबड्डी खेळणारा हा विषय संपला. हा 14 एकटा खेळ संपला. 25 हा पण संपला. म्हणजे जर तुम्ही विचार केला कबड्डी त्रिकोणामध्ये हॉकी, कबड्डी आणि हॉकी खेळणारे आता जरा 8 तुम्हाला काय वाटतं? 8 उत्तर आपला आहे का? पर्याय तर 8 नाहीचे, जे केले त्याला आपण तर नोट करायला. आता हे 8 झाले. आता आणखी 2 कोण कधी जो हॉकी आहे आणि हा पण वस्तू म्हणजे हॉकी आणि क्रिकेट वाला पडेल ते आणि त्रिकोण आणि हा म्हणजे हा तिघांमध्ये चालेल ना, काय अडचण नाही. हे दोघांचे 8 आणि 13 आणि 8 21. तुम्हाला काय वाटतं? 21 पर्याय आहे. फक्त 2 करायचे, फक्त 2 म्हणले का? नाही, फक्त 2 नाही, किमान 2. किमान म्हणजे कमीत कमी 2. तुम्ही जास्तीत जास्त खेळू शकता ना, काय फरक नाही पडत. तुम्हाला जास्तीत जास्त जायचंय, कमीत कमी 2 पाहिजे. म्हणजे समजा 100 पैकी पेपर आणि 40ला पास होईल, किमान 40 गुण आवश्यक आहे. मग 40 मार्क मिळवायचे का? तुम्हाला जास्त मिळालं तर चालते, कमीत कमी 40 पाहिजे. 39ला तुम्ही नापास आहे, 39 तुम्हाला मागे जायचं नाही, पुढे तुम्ही किती मिळवू शकता असा याचा अर्थ असतो किमानचा. मग किमान 2 हे दोघं आहेत आणि हा मात्र तिघावा आहे. तिन्ही खेळ आवडणारा चालेल. तिघांची बेरीज करा. 13 8 21 21 आणि 24 पर्याय आहेत. 21 पर्याय मुद्दाम 13 8 21 पर्याय म्हणजे परीक्षेला विचारला हा प्रश्न आहे. 5वीची मुलं थोडी घाई करू शकतात, कारण बाहेर जाऊन त्यांना वेगवेगळे पदार्थ खायचे असतात, त्यांचे मित्र बाहेर वाट बघतात, घरचे वाट बघतात. हा 21 पर्याय या ठिकाणी चुकलेला आहे, तो लक्षात घ्या. म्हणजे बरोबर पर्याय आहे 47 पर्याय. पण अतिशय सोपा भाग होता. पुढचा प्रश्न आपण पाहू. बहुतेक पुढचा प्रश्न नसेल. बरोबर, आतापर्यंत आपण ज्या स्लाइड पाहिलेल्या आहेत वेन आकृतीच्या, तुम्हाला एक गोष्ट कळली असेल, तुमचं लक्ष जर व्यवस्थित जागेवर असेल तर हा प्रश्न तुम्हाला मार्क मिळवून देणार म्हणजे देणार, काही शंका नाही. प्रश्न नीट वाचा, त्याचे शब्द नीट बघा. आता पाहिलेला शब्द किमान, फक्त, एकूण हे सगळं बघा आणि जास्त जास्त प्रॅक्टिस करा. काय नाही, प्रॅक्टिसचा भाग आहे. कोणी जास्त हुशार नसतो आणि कोणी खूप कच्चा नसतो. हे कच्चा पक्का हे शब्दच नसतात असतो, ते आपल्या मनाची सगळे खेळ आहेत. आम्ही हुशार आम्ही कच्चा असं काय नसतं. एखादा कच्चा आहे ना, तो वेगळ्या प्रकारात एकदम इतका पक्का असतो, त्याच्यासारखं कोणाला काही येत नाही. म्हणजे मुलांच्या कलाने वेगळ्या आहेत. त्यामुळं जो प्रॅक्टिस करेल तो राजा होईल. साधा सरळ सोपा विषय. गणिताची प्रॅक्टिस करा, मराठीची प्रॅक्टिस करा, सगळ्या विषयांची इतकी प्रॅक्टिस करा, त्या धुंदीत जागा आणि पेपर झाला मस्त एन्जॉय करा, काय अडचण नाही. तुम्ही काम करताना नजरेसमोर तुमचं ध्येय ठेवा आणि इतकी प्रॅक्टिस करा की त्याच्यात डुंबून जा. पेपर झाला मस्त खेळा, एन्जॉय करा. म्हणजे आजचा जो भाग आहे वेन आकृतीचा अतिशय सोपा होता. याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस 1-2 दिवसात किंवा दररोज जर केली तर 100% या भागात तुम्हाला परफेक्ट गुण मिळणार. ओके, तर आज आपला
त्रिभुवन तालुक्याकडे असलेला हा सेकंड लास्ट डे आहे. उद्या आपला तास त्या ठिकाणी संपतोय. त्रिभुवनाचं नियोजन उद्या आपलं एंड होतं. तर जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या मार्फत इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी या दोन्ही वर्गांसाठी ऑनलाईन शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग जे चालू आहे त्या वर्गामुळे खरंच ग्रामीण भागातल्या आमच्या